नमस्कार युट्यूब फॅमिली. आज रविवारी बघा बैठकीला गेले होते, बैठकीहून आली. अजून काही साडी वगैरे काढली नाही. आज आहे माझा बर्थडे आणि मग आज मी म्हटलं चला आज कुठेतरी जाऊ. तर मी आज चालले श्रीकृष्णाच्या मंदिरात खारघरला. तर बघू तिथे व्हिडिओ बनवून देतात का नाही. देतात. तर मग देत असतील तर मी नक्की तिथलचा ब्लॉग बनवेन. खूप छान आहे तिथं, मस्त आहे बघण्यासारखं. तर चला तिकडे गेलं तुम्हाला दाखवते काय कसं काय आहे मंदिर वगैरे, तिथालचं परिसर सगळं दाखवते. तर बघा आता आलोय आम्ही खारघर मध्ये. तर बघा खारघर मधल्या कसले बिल्डिंग उंच, खूपच मोठे मोठे. आता वरती बघितलं तर मला तर गरगरल्यासारखंच होतंय. लागली बघा ट्रॅफिक, लगेच ट्रॅफिक लागते. आज रविवार आहे ना, मग लगेच आज सुट्टीचा दिवस असला की लोक बाहेर पडतात आणि लगेच ट्रॅफिक होते. तर इथे संध्याकाळी मस्त कारंजा असतात, पाण्याचे फवारे, मस्त सगळीकडून पाणी वाहत पायऱ्यावर. तो खूप भारी वाटतं. आता बंद आहे उन्हाचं, नाही स्वच्छता पण चालली तिथे. आलो होतो आम्ही, खूपच गर्दी. खूप गर्दी इथे चपला ठेवायचं. इथे आम्ही चपला ठेवणार आहे. खूप छान आहे, मस्त वाटतं इथे. खूप असे झाड वगैरे, संध्याकाळचं तर खूपच मस्त वाटेल. हात धुवायचं काय तर इथे. पायऱ्या गरम नाही झाल्या ना. बघा किती छान आहे, मस्त आहे. नक्की या तुम्ही पण इकडे. खूप भारी वाटतं, मस्त आहे. एकदम गार गार थंड. वरतून बघा कसं दिसतंय. खूप मस्त झालं. कसलं ऊन लागतंय. बघितला, खूप छान आहे ते. चाललोय आता दर्शनाला. दर्शन घेऊन मग जाणार खाली. दर्शनाला सव्वा चारला म्हणून. सव्वा चारला. खाली उसके बाद जाना है और वो हमारे पास उनकी खासकर हनुमान जी क्योंकि हनुमान जी हमारे गुरु रहेगा, सकल मोक्ष हनुमान रहेगा। बघा खूप मस्त आहे. ये बात करते हुए हनुमान जी बघू शकतो, मस्त मस्त. आम्ही बघा प्रसाद घेतलाय. दर्शन आता 4 वाजता होणार आहे. तर आम्ही इथं थोडीशी खरेदी करतोय. तुळशीची माळ वगैरे बघा इथं मस्त माळे येतात तुळशीचे. खेळणी पण आहेत लहान मुलांच्या मूर्ती बघा, फोटो आहेत. इकडे पण बघा माळे येतात असं बघा. खूप छान मस्त आहेत सगळं. इथे नामस्मरण करण्यासाठी स्मरणिका ठेवण्याचे बॅग आहेत छोटे छोटे बघा. इकडे असं
अशा बघ किती खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती इथे खूप सुंदर आहे. पाचवी नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादिनि पाश्चात्यदेशतारिणि जयतां सुरतमङ्गो मममन्दः देवकी मत्सर्वस्य पराम्भो कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे राम राम हरे हरे कृष्णा कृष्णा तर चाललो आता घरी. झालं आता आरती झाली, प्रसाद घेतला, सगळीकडे फिरलो. हे बघा खूप खूप सुंदर आहे इथे, मस्त वाटतं एकदम. झाड एकदम हवा भारी येते बघा, खूप एकदम छान वाटतं इथे. सुंदर असे झाड, भारी वाटते बघा. एवढे झाड लावलेत ना, फुलाचे, नारळाचे, तर आंब्याचे, पिंपळ, पपई है, आंबे है, चिक्कू है, सगळे. खूप वेळ आम्ही दुपारी चाललेलो आहे, तर 5 वाजले घरी जायला आता इथं. इथे पण खूप छान झाड आहेत, गुलाबाचे झाड आहेत सगळी. किती फुलं लावले बघितलं गुलाबाचे. तर आता चाललोय बघा, आम्ही घरी बसलोय आता गाडीत, रोडला लागलोय. खूप गर्दी, तर रिक्षाची एक साईडने लाईन, मोठ्या गाड्यांची एक साईडला, आणि आतमध्ये पार्किंगला मोठे मोठे बस, मिनी बस. खूप लोक आलेत आता संध्याकाळी. 4:15ला दुपारची आरती झाली. आरती आम्ही घेतली. आरती झाल्याच्या नंतर आम्ही जरा फोटो बिटो काढले आणि निघालोय आता घरी. खूप छान वाटलं, खूप भारी इथे, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस बसायला
एकदम हवेशीर फुलांचे झाड वगैरे आणि एकदम छान वातावरण, एकदम शांत वाटतं तिथे. तर नक्की या तुम्ही पण इथे जवळ आसपास कुठे असताल तर हा व्हिडिओ बघून खूप भारी वाटतंय. मी तर आज खूप दिवसातून आले, दर्शन वगैरे झालंय. आता उद्या मी ब्लॉग टाकीन, नक्की बघा. तर आता चला जाते घरी. थांब मी घेतो थांबा. लिंबू लिंबू लिंबू